हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. आज आपला सेकंड लेसन आहे ज्याचं नाव आहे अँगल्स. आता अँगल म्हणजे काय? अँगल म्हणजे एक अशी फिगर जे दोन रेच्या मदतीने बनते किंवा दोन रेचा यूजनी बनते आणि त्याचा एक कॉमन पॉईंट राहते. ठीक आहे. आता हा झाला अँगलची फिगर. आता त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहे. पॉईंट्स म्हणजे त्याचे काही पार्ट्स आहे. आता हे दोन रे झाले, राईट? रे, हे दोन रे यांचा एक कॉमन पॉईंट आहे. आता वर्टेक्स म्हणजे, आता याला आपण म्हणतो वर्टेक्स. काय म्हणतो? वर्टेक्स. आणि याला म्हणतो आपण त्याचा अँगलचं मेजरमेंट. हे जे राहते ते डिग्रीमध्ये राहते, म्हणजे एक्सच्या जागेवर कोणती पण डिग्री राहते, म्हणजे त्याचं मेजरमेंट राहते. आणि हे जे दोन आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे ए बी सी. ठीक आहे. अँगलचं नाव काय झालं? अँगल ए बी सी किंवा अँगल सी बी ए हा एक पॉईंट. नंतर जिथे दोन रेचा एक कॉमन पॉईंट आहे त्याला म्हणतो आपण वर्टेक्स. वर्टेक्स म्हणजे कोणता झाला मग? बी. आणि अँगलचे आर्म्स म्हणजे हात. हात म्हणजे कोणते मग तुम्हाला दिसून राहिलं, जे दोन स्ट्रेट लाईन्स आहे त्याला म्हणतो आपण आर्म्स. रे, तर दोन रेचा यूजनी काय म्हणून राहिलं त्याला अँगल म्हणून राहिलं. आणि अँगलचे आर्म्स कोणते आहे? बी ए आणि बी सी. हे काय झाले? आर्म्स झाले. हे आहे अँगलचं बिलकुल बेसिक, बिलकुल म्हणजे अँगल्समध्ये काय काय असते. आता वेगळ्या वेगळ्या टाईपचे अँगल्स आहे, मेजरमेंट्स आहे. ते वेगळ्या वेगळ्या अँगल्सला दुसरे नाव आहे वेगळे वेगळे, ते आपण आता बघू. आता आपण बघू टाईप्स ऑफ अँगल्स. आता त्याच्यामध्ये नॉर्मली 7 टाईपचे अँगल्स आहे. फर्स्ट आहे झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे ज्याचं मेजरमेंट झिरो राहते, म्हणजे बिलकुल असं स्ट्रेट लाईन राहते. सेकंड आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगलमध्ये काय राहते? अँगल 0पेक्षा मोठा राहते आणि 90पेक्षा कमी राहते, म्हणून त्याचं मेजरमेंट तुम्हाला 90पेक्षा कमीच दिसणार नाही. काय? ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 90. थर्ड आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे ज्याचं मेजरमेंट 90 राहते, करेक्ट 90 राहते, तुम्हाला दिसून पडते. आणि कधी समजा हा असा सिम्बॉल दिसला त्याच्या कॉर्नरमध्ये, तर तो अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. ज्याचं मेजरमेंट किती राहते? 90 डिग्री राहते. फोर्थ आहे ऑप्टूस अँगल. ऑप्टूस अँगलचं काय राहते? 90पेक्षा मोठा राहते, 180पेक्षा कमी राहते, म्हणजे ग्रेटर दॅन 90, लेस दॅन 180 डिग्री. फिफ्थ आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे तुम्ही बघून राहिले, इथून सुरू झाला पूर्ण कंप्लीट होऊन स्ट्रेट लाईनमध्ये गेला, तर किती झालं त्याचा अँगल? 180 डिग्री. त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रेट अँगल. त्याचं मेजरमेंट किती राहते? 180 डिग्री. सिक्स्थ आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय? ज्याचं मेजरमेंट 180पेक्षा मोठं राहते आणि 360पेक्षा कमी राहते. काय? ग्रेटर दॅन 180, लेस दॅन 360, त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्स अँगल. सेवन्थ आणि लास्ट आहे कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे काय? एक अँगल पूर्ण कम्प्लीट करत आहे, म्हणजे किती? 360. ज्याचं मेजरमेंट किती राहते? 360 डिग्री. आता हे होते टाइप्स ऑफ अँगल्स. तर याच्याशी रिलेटेड बिलकुल इझी एक्सरसाइज आहे आपली, ते आपण सॉल्व्ह करू. आता आपला प्रॅक्टिस सेट 2 आहे, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. बिलकुल इझी क्वेश्चन आहे. मेजरमेंट्स दिले आणि त्याचे नाव दिले आहे. आता फर्स्ट काय आहे? 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे काय? पूर्ण कंप्लीट होऊन येत आहे, म्हणजे स्ट्रेट अँगल. बी 240. 240 म्हणजे 180च्या वरती आणि 360च्या खाली, म्हणजे रिफ्लेक्स अँगल. 180च्या वर चालला म्हणजे मोठा आहे आणि 360च्या खाली आहे, म्हणजे मधातला अँगल म्हणजे कोणता? रिफ्लेक्स अँगल राहतात ते. सी 360 म्हणजे कम्प्लीट अँगल. डी आणि 0 म्हणजे 0 आला. ए, राईट? एकदम इझी होता ना. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? आपल्याला मेजरमेंट्स दिले आणि त्याचे टाईप्स लिहायचे, म्हणजे कोणत्या टाईपचा तो अँगल आहे ते लिहायचं आहे. फर्स्ट काय आहे? 75. 75 डिग्री म्हणजे 0पेक्षा मोठा आहे, 90पेक्षा खाली आहे, म्हणजे ॲक्यूट अँगल. फर्स्ट झालं. सेकंड कोणता आहे बघा? 0. 0चा अँगल 0 अँगल, राईट? 215 म्हणजे 180च्या मोठा आणि 360च्या छोटा, म्हणजे कोणता येते? तो रिफ्लेक्स अँगल. आपण बघितलं होतं 215 180च्या मोठा आहे आणि 360च्या कमी आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स अँगल. इथे 360 आहे. 360 म्हणजे पूर्ण कम्प्लीट अँगल झाला, म्हणजेच कोणता? फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल. इझी.
फिफ्थ आलं 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल बिलकुल, म्हणजे स्ट्रेट अँगल. 120 डिग्री म्हणजे 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा छोटा. 90 पेक्षा मोठा म्हणजे ऑप्टूस अँगलमध्ये जात आहे आणि 180च्या छोटा येतो ऑप्टूस अँगल. 148 म्हणजे पण ऑप्टूस अँगल्स लिहून टाकाल. 90 डिग्री म्हणजे राईट अँगल, ते पण लिहून टाकाल. हे तुम्हाला आता होमवर्क, आता तसं तर मी सांगितलेच आहे पण तुम्हाला लिहून टाकावं लागेल. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके, आता आपला थर्ड क्वेश्चन काय आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फिगर्स दिले आहे त्याचे आपले नाव ओळखायचे आहे. आता जसं पहिला अँगल दिला आहे, आता तुम्ही बघून राहिला हे 90 डिग्रीच्या छोटा आहे, मग हा कोणता झाला 90 डिग्रीचा, ज्याच्यात जो अँगल 90 पेक्षा छोटा राहतो त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. त्याचं नाव काय झालं, ॲक्यूट अँगल. इझी होतं. सेकंड, आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे जर सिम्बॉल दिसलं तर डायरेक्ट लिहून टाकायचं कशाचं किंवा समजून टाकायचं कितीचा तो अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे हा कोणता झाला, राईट अँगल. करेक्ट. आता त्याच्या डायरेक्शनकडे पहा, पूर्ण असं घुमून येतं म्हणजे 180च्या वरती चालला तो, राईट. तर त्याला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. आता डायरेक्शन कडे लक्ष द्यायचं. आता तुम्ही बघून राहिला इथून असं सुरू होऊन इकडे चालला आणि ते स्ट्रेट लाईन बनली, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट अँगल म्हणजे 180 डिग्री. स्ट्रेट अँगल, राईट. हा कुठे दिसून राहिला काय अँगल वगैरे असं नाही, बिलकुल स्ट्रेट आहे म्हणजे 0 आहे, त्याला काय म्हणतो आपण, 0 अँगल. नेक्स्ट, हा अँगल असा सुरू होऊन पूर्ण कंप्लीट होऊन चालला आहे त्याच्यात, म्हणजे कंप्लीट करून राहिला तो अँगल, मग त्याला काय म्हणतो आपण, कंप्लीट अँगल 360. राईट. कंप्लीट, बिलकुल इझी होतं. अरे बिलकुल इझी. आता हा आपला झाला थर्ड क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन कोणता आहे आपला, फोर्थ क्वेश्चन आहे आपला काय देऊन राहिला आहे, युझिंग द प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑप्टूस अँगल. तुम्हाला आता हा तुम्हाला होमवर्क देतो क्वेश्चन, कारण की इझीच क्वेश्चन आहे. प्रोट्रॅक्टर घ्यायचं आहे, त्याचा यूज करून एक ॲक्यूट अँगल, जो म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणजे काय, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा छोटा ॲक्यूट अँगल, असा एक अँगल बनवायचा आहे. सेकंड, राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा, बिलकुल स्ट्रेट आली पाहिजे लाईन. आणि थर्ड, ऑप्टूस अँगल म्हणजे असा अँगल आला पाहिजे. हे पूर्ण असं दाखवायची नाही, फक्त हा वाला अँगल पाहिजे, म्हणजे 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा छोटा, तो म्हणतो आपण ऑप्टूस अँगल. तर हे तुम्हाला होमवर्क, ठीक आहे. जास्ती काही मोठा क्वेश्चन नाही, इझीच क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट इथेच संपतोय. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजले असेल आणि तुम्हाला मजा आली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओजबद्दल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस घेऊन. तोपर्यंत बाय.